आणि आपण जी सिरियल बघतो रात्रीच खेळ चाले त्या तो जो वाडा आहे अण्णा नाईकांचा वाडा तो इथेच आहे. सो बघूया आपल्याला दिसतो का तो. अण्णा नाईकचं दर्शन कसं घेणार ते इथे दिसतात. सो हे इथे मंदिर आहे बाजूला सावंत भोसल्यांची देवी आहे इथे भवानी. हे मंदिर एका घरामध्ये आहे आणि हे घर बघा कौलारू किती सुंदर आहे एकदम. हे सकाळीच सकाळी बाहेर फिरायला जायच्या आधी मामीने मस्तपैकी नारळाच्या रसातल्या शेवया करून आम्हाला खायला दिल्या. ही एक पारंपरिक डिश आहे कोकणातली जी कोकणात बनवली जाते. नारळाच्या रसातल्या शेवया आणि ज्या खूप छान लागतात. तर चला मग आपण विचारूया की एक कसं बनवलं आहे ते. शेवया कसल्या बनवल्या आहेत? तांदळाच्या पिठाच्या शेवया. आणि हे रस नारळाचा काय काय टाकलंय? हे जिरा आणि खोबरं हळद आणि नारळाचं दूध मिक्सरला लावून. वाव. हे मी फर्स्ट टाइम ट्राय करते आणि हे लोक पण आय थिंक फर्स्ट टाइमच ट्राय करतात बरोबर? हो फर्स्ट टाइम ना. सो तुम्ही लोक पण सांगा तुम्हाला कसं लागलं ते. आता टेस्ट करतो. कोकणातला सर्वात फेमस पदार्थ आहे हा. बघूया खाऊन कसा लागतो. हे आहेत तांदळाच्या शेवया आणि त्यावरती हे जे टाकलेलं आहे येल्लो येल्लो ते आहे नारळाचं दूध. सो चला ट्राय करूया कसं लागतं. कसं झालंय? टेस्ट गुड. चला तर मग आपण पण टेस्ट करूया कसं झालंय ते. हे शेवया असतात तांदळाच्या पिठाच्या शेवया. त्याच्यावरती हे नारळाचा रस टाकून हे खायचं असतं. वाव खूप मस्त आणि टेस्टी झालेलं आहे एकदम. सो असा आम्ही पटापट हा नाश्ता संपवला आणि पुढच्या प्रवासाला लागलो. एकदम टेस्टी. प्रवासाला सुरुवात झालेली आहे आणि सर्वात आधी आपण जाणार आहोत सावंतवाडीला. सावंत भोसलेंची जी देवी आहे कुलदैवत. सो ते मंदिर आपण बघायला आता जाणार आहोत. चला जाऊया. ते बघा सगळ्यांनी. आपण बघू शकतो. सावंतवाडीला आपण पोहोचलेलो आहोत आणि हे आहे मंदिर श्री कुलस्वामिनी भवानी देवी मंदिर. चला बघूया. आत प्रवेश केल्या तुम्हाला जे समोर दिसतं आहे ते भक्त निवास आहे आणि त्याचं काम चालू आहे. सो या मंदिरात जर इथे दर्शन घ्यायला येत असतील आणि लोकांना राहायचं असेल तर त्याचीसुद्धा इथे सोय केलेली आहे. आणि हे जे मंदिर आहे ते घरामध्ये आहे, घराच्या आजूबाजूलाच आहे. इथे ही माहिती दिलेली आहे मंदिराची, ती तुम्ही पॉज करून वाचू शकता. हसा जरा हसा. सो हे इथे मंदिर आहे बाजूला. सावंत भोसल्यांची देवी आहे इथे भवानी माता. आणि हे मंदिर एका घरामध्ये आहे आणि हे घर बघा कौलारू किती सुंदर आहे एकदम. एकदम पारंपरिक घर आहे जसं जुन्या काळात असायचं तसं एकदम सेम. असं तुम्ही पिक्चरमध्ये वगैरे बघितलं असेल. खूप सुंदर. कोकणात जसा वाडा असतो तसं हे घर आहे एकदम मोठं आणि खूप सुंदर एकदम पारंपरिक. आणि हे सुद्धा इथे एक समोर मंदिर आहे. आजूबाजूचा परिसर सुद्धा खूप सुंदर आहे. हे आतमध्ये इथे घर आहे आणि बाजूलाच इथे मंदिर आहे आणि मंदिर खूप सुंदर आहे. आणि ही पडवी सुद्धा एकदम पारंपरिक आणि खूपच छान आहे. एकदम जुन्या काळात आल्यासारखं वाटतं ना फिलिंग. सावंत भोसल्यांची ओरिजिनली देवी आहे कुलस्वामिनी आणि ते बसले आहेत तिकडे. सावंत भोसले बसले इथे एक बाजूला बसले आहे सावंत भोसले.
वाडा तर एक नंबर आहे, एकदम खूप सुंदर. आणि ही आहे माहेरची सावंत भोसले. कसं वाटलं येऊन? वाडा वगैरे खूप सुंदर आहे, एकदम रात्रीच खेळ चालीसारखा आहे. खूपच सुंदर आहे. इकडेच राहावं असं वाटतं. प्रॉपर जसं गावी घर असायला पाहिजे, जुन्या काळात तुम्ही बघितलं असेल पिक्चरमध्ये वगैरे, तसं हे घर आहे एकदम खूप सुंदर. आपण मंदिर आता आपण सावंत भोसलेंची देवी बघून झालेलो आहोत आणि आता आपण आलेलो आहोत सावंतवाडीला. आणि आपण जी सिरियल बघतो रात्रीच खेळ चाले, त्या तो जो वाडा आहे अण्णा नाईकांचा वाडा, तो इथेच आहे. सो बघूया आपल्याला दिसतो का तो. आपण जाणार नाही आहे. हा, कमी वेळ असल्यामुळे आपल्याला जाता नाही येणार, पण आपण बघू जितका दिसेल एवढा बाहेरून बघू. अण्णा नाईक खयच असत की काय असत ते बघू. जी शूटिंग होती रात्रीच खेळ चालेली ती याच गावात होत होती. खूप सुंदर आहे गाव, एकदम ग्रीनरी. आकेरी कुणकेरी ना, अच्छा ते देऊळ कुणकेरीला होतं आणि आता जे आहे ते आकेरी आहे, सावंतवाडी आकेरी. खूप सुंदर आहे गाव एकदम. कुठे हा बघा हा जो समोर आहे तो अण्णा नाईकांचा बंगला आहे. लोकांनी लिटरली तिकडे गाडी थांबवली आणि तिकडे बंगला बघतायत अण्णा नाईकांचा. आता आमका वेळ नाही, त्यामुळे इथूनच दूरदर्शन घेऊन आपण जाऊया पुढे. दूर वरून अण्णा नाईकांचा बंगला बघू काही येतात. ठीक आहे, आपण नेक्स्ट टाइम बघूया. आता आपण बाहेरूनच दर्शन घेऊया, आपल्याला आता लेट झालेला आहे. नाही अण्णा नाईकचं दर्शन कसं घेणार, ते कुठे दिसतात, ते हयच असतात गाडीतच असतात. खायचे काय होणार नाही, खय गेले नाही, खय गाडीतच अण्णा नाही, खय गेले नाही. बघा इथं मागे बसले आहेत बघा. दर्शन घेऊया. काय अण्णा नाईक सावंतवाडी नंतर थेट आपण आलेलो आहोत कुडाळला अण्णा राऊळ महाराजांचं दर्शन घेण्यासाठी. आणि हे आहे मंदिर. सो चला जाऊन बघूया आपण मंदिर कसं आहे ते. आणि आतमध्ये तुम्ही बघू शकता बरीचशी मंदिरं आहेत, वेगवेगळ्या रंगाने रंगवलेली, आणि खूप मोठा परिसर आहे. आणि वेगवेगळी मंदिरं आहेत, विठ्ठलाचं, महादेवाचं, अशी वेगवेगळी मंदिरं आहेत इथे. ही आहे विहीर. दर्शन करून झाल्यावरती आता आपण आलेलो आहोत इकडच्या प्रसादालयामध्ये, जे की समोरच आहे मंदिराच्या. आणि इथे रोज दुपारी आणि रात्री जेवण दिलं जातं, लोकांना प्रसाद दिला जातो. आणि हे जेवणसुद्धा खूप छान होतं. आता आपण तिसरं ठिकाण ते म्हणजे पाटपरुळ्याला आलेलो आहोत, पाटला आलेलो आहोत. आणि हे आहे मंदिर जे की रस्त्याच्या लगतच आहे, टर्निंग पॉईंटला. तर चला मग बघूया. खूप मोठं मंदिर आहे आणि खूप प्रसिद्ध आहे. सो हे आहे श्री देवी माऊली मंदिर. आणि बाजूलाच एक तलावसुद्धा आहे या साईडला. आणि रस्त्याच्या अगदी नजदीक रस्त्यावरतीच लागून हे मंदिर आहे, पाटपरुळ्याला आहे. आणि हे आहे बाजूचा तलाव. मंदिराच्या अगदी समोरच हे तलाव आहे. पाट तलाव असं त्याचं नाव आहे, पाटपरुळ्याचं पाट तलाव. पावसात पूर्ण भरते. अच्छा, तलाव नॉट नदी. आणि हे आहे रस्त्या नजदीक मंदिर. अरे बापचे काय करते बोला. अरे मैं तेरा तू मेरी जाने
चौथं ठिकाण. आता आपण आलेलो आहोत कवटीला, मसुरे कवटीला सातेरी देवीचं दर्शन घेण्यासाठी. हे आहे कवटीच्या सातेरी देवीचं मंदिर आणि हे इथे बाजूला आहे महालक्ष्मीचं मंदिर छोटं, त्याच्यानंतर हे मेन मंदिर आहे मोठं महादेवाचं. आपण आता बिळवसला, मालवण बिळवस सातेरी देवीला आलेलो आहोत. हे इथे पूर्णपणे वेगवेगळे देवी, ते कुठे आहे त्यांची जागा, ते सगळं दिलेलं आहे. कुठे कुठे कोणतं देऊळ आहे, कोणतं मंदिर आहे ते सगळं दिलेलं आहे. कोणती देवी कुठे वसलेली आहे ते. त्यानंतर हे मंदिर आहे बिळवसचं. हेच ते मंदिर जे पाण्यामध्ये आहे. मी तुम्हाला दाखवते. बाजूला पाणी आहे या मंदिराच्या दोन्ही बाजूला. असं दोन्ही बाजूला पाणी आहे मंदिराच्या. पावसामध्ये पूर्ण ते वरपर्यंत भरतं पाणी, पण ते जे खाचा केल्या त्यामधून ते निघून जातं. मंदिराच्या दोन्ही बाजूला पाणी आहे. मंदिर इतकं थंड आणि इतकं शांत, खूप सुंदर आहे. मंदिराच्या बाजूला हे सुंदर असं एकदम बांधलेलं आहे. हिरवी झाडं, इतकं सुंदर आहे बघा. हे आहे मंदिराचा कळस, मोठं मंदिर. बाजूला असं पूर्णपणे ग्रीनरी गार्डन सारखं बांधलेलं आहे. खूपच सुंदर. खरंच हे मंदिर बघण्यासारखं आहे. तुम्ही इथे येत असाल मालवणला तर या मंदिराला भेट नक्की द्या. हे बघा मंदिराच्या चारी बाजूला इथे पाणी आहे. 18 फूट खोल आहे हे पाणी आणि 12ही महिने हे पाणी असंच असतं. मंदिराच्या मागच्या साईडला आलेलो आहोत आपण. मंदिराच्या मागच्या साईडला आपण आलेलो आहोत. 5 तुळशी आहेत मम्मी इथे. बघ आजूबाजूचा परिसर बघा, इतका सुंदर आणि शांत आहे इकडे. खूपच छान वाटतं, एकदम मस्तच. या या पाया पडा, सगळ्यांनी पाया पडा. हे उलट येताना कधी घंटा वाजवायची नसते. हमारा चंदू भाई, चंदू चोरंटा उर्फ चड्डी. उर्फ बोलायची गरज आहे. चला काय हा काका, मामा सॉरी. सो आता आपण आलेलो आहोत अंगणेवाडीला भराडी देवीच्या मंदिरामध्ये. लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असेल हे मंदिर मी दाखवलेलं. सो आता आपण परत जाणार आहोत भराडी देवीचं दर्शन घेण्यासाठी. अंगणेवाडीला आलेलो आहोत. चला जाऊया. कुठे आलो आपण? भराडी देवीच्या इथे. कुठे आले? अंगणेवाडी, लक्षात ठेव. देवी. चला हे बघा, दर्शन घेण्यासाठी एकदम ट्रेडिशनल कपडे घालून आलेले आहेत. वा वा वा. चला
भक्तजन येत आहेत, भक्तजन. वा ओंकार वा. चला चला अंगणेवाडीला चला. हे आहे श्रीदेवी भराडी मंदिर अंगणेवाडीचं. अंगणेवाडी ही एक वाडी आहे मसुऱ्यामधली. आणि जसं तुम्हाला माहीतच आहे की कोकणी माणूस कुठेही असला तरी शिमगा, गणपती, दसरा, दिवाळी या उत्सवासाठी तो कोकणात हजेरी लावतोच. तसंच एक अंगणेवाडीची जत्रा असते, त्यावेळीसुद्धा कोकणी माणूस आवर्जून या जत्रेला येतो. कोकणी माणूसच काय तर इतरसुद्धा लोक या जत्रेला आवर्जून येतात, कारण खूप प्रख्यात आहे ही जत्रा, जी साधारण फेब्रुवारी ते मार्च या दरम्यान तारीख ठरवली जाते आणि ती आधीच डिक्लेअर केली जाते साधारण नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये. आणि मग लोक तशी तिकीटं काढून फेब्रुवारी-मार्चमध्ये या जत्रेसाठी नक्की येतात. 2 दिवसाची ही जत्रा असते आणि खूप छान असते. तुम्ही माझ्या आधीच्या ब्लॉगमध्ये ही जत्रा बघितलीच असेल. भराडावर देवी प्रकटली म्हणून तिला भराडी देवी असे म्हटले जाते. तुम्हाला जर हा ट्रॅव्हल ब्लॉग आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, कॉमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझं चॅनल प्राजक्ता प्रवासला सबस्क्राईब करा. त्यासाठी व्हिडिओखाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा आणि त्या बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ टाकेन तेव्हा तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळेल.